सगळ्यांना नमस्कार. आज आमचं आजीचं घर दाखवते तुम्हाला कसं आहे आणि पुढच्या ब्लॉगची सुरुवात करते. हे किचन आहे. इथे किचन आहे असं. हे आमच्या आजीचं घर आहे गावाचं, चोपड्याचं. आणि इथून अशी निघाली की हॉल आहे. इथून हा एक दरवाजा जातो, इथून एंट्री आहे. इथून इथपर्यंत हॉल आहे. आमची ही आजी आहे, आजीची आजी. त्याचे फोटो लावले. मम्मी पप्पा आहे. ही आमची फॅमिली. ही पण आणि इथून असं आलं की बेडरूम आहे. पाणी वगैरे भरून ठेवले की ते पाणीचा प्रॉब्लेम आहे. सगळं पाणीचे ड्रम वगैरे भरून ठेवले. हे असं कपाट आहे. ही आमची बॅग आहे. इथून निघालो तर पाठी ते बाथरूम आहे. इथून वर टेरेसवर हे आमचा टेरेस आहे. असं गाव आहे. हवा मस्त चाललेली आहे, गार हवा सुटली आहे. इथून अशी एंट्री होते, पूर्ण गाव आहे. एक खाली आमचं अंगण आहे. हे आमची आजी आहे. पाण्याचे ड्रम भरून ठेवलेत. खालचं पण दाखवते, आता वरून दाखवते. आणि ते आमचं स्वयंपाक आहे. चूल मांडायचं, चुलीवर स्वयंपाक करायचं. ते असं छोटस घर आहे. हे सीताफळचं झाड आहे. छोटे छोटे सीताफळ आलेले आहेत. एक झाड आहे सीताफळचं. असं आमचं अंगण आहे. इथून छोटासा दरवाजा काढलाय यासाठी. एक हे सीताफळचं झाड आहे. हे मंदिर आहे. हे आमचं छोटस घर आहे. चुलीवर स्वयंपाक करायचं. आणि हे लिंबाचं झाड एवढं मोठं. इथून हा पेस आहे. इथून पण एंट्री बाथरूम जायला. आणि हे अजून एक सीताफळचं झाड आहे. छोटे छोटे सीताफळ लागलेले आहेत. इथे असा वटा केलाय बसायला. किचन मधून पण एंट्री आहे अंगणमध्ये यायची. आणि इकडून पण एंट्री आहे यायची. आमची आजी कशी पाणी टाकते. थंड हवासाठी आमची आजीचं चाललंय. आमच्या आजीचं वय तरी असणार 70च्या पुढेच असणार. एकटी राहते ती, पण सगळी घरातली कामं वगैरे करते. आजीचं घर कसं वाटलं तुम्हाला? कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.